महाराष्ट्र राज्यामधील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची खुशखबर. पीक विम्याचे पैसे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जात आहे. तुम्हाला पैसे मिळाले आहेत का? लगेच तपासून घ्या. जिल्ह्यांची यादी आज सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यांची यादी अखेर जाहीर करण्यात आली आहे. म्हणजे की आज जिल्ह्यांची यादी अधिकृतपणे आली आहे. आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा होत आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, आज सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी रक्कम मिळणार नाही, तर फक्त पात्र शेतकऱ्यांच्याच खात्यामध्ये निधी जमा केला जाणार आहे. तर कोणकोणते जिल्हे पात्र आहे व जिल्ह्यांची यादी काय आहे व कोणकोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा होत आहे, सर्व काही अगदी काहीच मिनिटांमध्ये पाहून घेऊया. अगदी 2च मिनिटांमध्ये जाणून घेऊया कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये निधी जमा होणार व तुम्हाला कोणते महत्त्वाचे कामे करून घ्यायची आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, चला जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया. आज या यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांची नावे येतील त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टोटल 26,000 रुपयापासून 27,000 28,000 रुपयापर्यंत हेक्टरी आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे. चला तर जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया. तर मग शेतकरी बांधवांनो, आता पीक विम्याचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होत आहे अशी महत्त्वाची माहिती दिली आहे. 2020 पासून 2024 पर्यंत केंद्र सरकारने मंजूर केलेला पीक विम्याचा दुसरा टप्पा आज जमा केला जात आहे. आज दुपारी 2 वाजल्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या निधीचे वितरण सुरू होत आहे. ज्या शेतकरी बांधवांना अद्याप पण पीक विमा भेटला नाही त्यांच्यासाठी खरंच मोठी दिलासा देणारी बातमी आहे. आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा केला जात आहे. बऱ्याच दिवसापासून शेतकरी बांधव पीक विम्याची वाट पाहत होते, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा झाला नव्हता. आता हेक्टरी 20,000 रुपयांचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येत आहे. हा 2020 ते 2024 या 3 वर्षांचा प्रलंबित पीक विमा आहे, जो सोडण्यासाठी आज अखेर मुहूर्त लागल्याचं आपल्याला दिसत आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया, पोस्ट बँक, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया, जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा सहकारी बँक अशा विविध बँकांमध्ये हा निधी आज सरकारच्या माध्यमातून जमा केला जात आहे. मागील महिन्यांपासून अनेक दिवसांपासून शेतकरी पीक विम्याची वाट बघत होते. सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ पसरत होते, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा आला नाही. पत्रकारांनी याबद्दल विचारणे केल्यावर मुख्यमंत्री साहेबांनी कृषी विभागाला तातडीने आदेश दिले आहे. हेक्टरी एकूण 20,000 रुपये आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, आज सरकारने पीक विम्याची यादी जाहीर केलेली आहे. आज सर्व शेतकऱ्याला निधी मिळणार नाही. पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज निधी रक्कम जमा केली जात आहे. मुख्यमंत्र्यांचा आदेश म्हणजे की आता अंतिम निर्णय जाहीर झाला आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, आता अंतिम निर्णय झाल्यामुळे आज शेतकऱ्याला मोठा दिलासा मिळत आहे. सरकारने 16 जिल्ह्यांची यादी जाहीर केली आहे. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दुसरा टप्पा आता सुरू होत आहे. त्यामुळे 16 जिल्ह्यांचा समाविष्ट यादीमध्ये करण्यात आला आहे. सर्व पात्र शेतकऱ्यांनी जिल्ह्याची यादी जाणून घ्या. जर यादीमध्ये तुमचं नाव असेल तर आज सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा केली जात आहे. तर बघा शेतकरी बांधवांनो, तुम्ही पीक विमा आज येईल उद्या येईल अशी फक्त वाट बघत होता, परंतु ठामपणे कोणी सांगत नव्हतं. आता मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पत्रकार परिषद घेऊन थेट सांगितले आहे, पीक विमा आज दुपारी 2 वाजल्यापासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होत आहे. जरी तुम्ही 2020, 2021 किंवा 2024 मध्ये पीक विमा भरला असेल तर तुमच्या खात्यावर पीक विमा सोडण्यासाठी आज मुहूर्त लागलेला आहे. म्हणजे की भरपूर दिवसांची प्रतीक्षा आज अखेर शेतकऱ्यांची संपली आहे. पिकानुसार तुम्हाला पीक विमा मिळणार आहे. बघा, पीक विम्यासाठी पात्र ठरलेल्या 16 जिल्ह्यांची यादी आता बँकांना देण्यात आली आहे. यामध्ये गेल्या 2 ते 3 वर्षांचा पीक विमा आता शेतकऱ्याला मिळत आहे. टोटल 3 वर्षांची यादी आली आहे. केंद्र सरकारने मंजूर केलेला हा 3 वर्षांचा प्रलंबित पीक विमा मुख्यमंत्री साहेबांच्या आदेशानंतर आज जमा केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय आता जाहीर झाला आहे. अंतिम निर्णय सरकारने आता घेतलेला आहे. आज अखेर शेतकऱ्याला मदत मिळत आहे. प्रत्येक पिकानुसार
पीक विम्याची रक्कम वेगळी असणार आहे. म्हणजेच की तुमच्या पिकाचे 2020, 2021 आणि 2024 मध्ये झालेले नुकसान आणि अर्ज भरताना नोंदवलेल्या पिकांनुसार तुम्हाला पीक विमा मिळणार आहे. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण काही शेतकरी अर्धवट माहिती घेतात, त्यामुळे त्यांना कोणत्या पिकाला किती पीक विमा मिळणार आहे हे देखील समजत नाही. आता मुख्यमंत्र्यांनी थेट आदेश काढल्यामुळे आता अंतिम निर्णय जाहीर झाला असून खरोखर आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा करण्यात येत आहे. आता शेतकरी बांधवांनो, बऱ्याच दिवसापासून अफवा सुटल्या होत्या, एवढा निधी मिळणार तेवढा निधी मिळणार, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा झाला नाही. आता भात नावाच्या पिकासाठी आता उदाहरणार्थ तुम्ही सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यामधील असाल, 2021, 2024 मधील तुम्ही नुकसान म्हणून हेक्टरी आता तुम्हाला 50,000 रुपयापर्यंत पीक विमा तुमच्या खात्यामध्ये आज मिळत आहे. बघा शेतकरी बांधवांनो, 50,000 रुपये पीक विमा शेतकऱ्यांसाठी आता मिळत आहे. भात पिकासाठी आज दुपारी 2 वाजल्यापासून याचे वितरण सुरू होत आहे. शेतकऱ्यांसाठी ही खरोखर आनंदाची मोठी बातमी आहे. त्यानंतर बाजरी पिकाच्या नुकसानीसाठी उदाहरणार्थ सोलापूर, सांगली हेक्टरी 32,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्री साहेबांकडून आले आहे. त्यामुळे शेतकऱ्याला आज मोठा दिलासा मिळत आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, भुईमुग पिकाचे 2020, 2021 आणि 2024 मध्ये नुकसान झाले असल्यास शेतकऱ्यांसाठी हेक्टरी 45,000 रुपये 3 वर्षांचा मिळून पीक विमा आता जमा करण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पीक विमा आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दुसरा टप्पा खऱ्या अर्थाने आता सुरू झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस गोड होत आहे. आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होत आहे. आता शेतकरी बांधवांनो, जाणून घ्या, सर्वात महत्त्वाचं म्हणजे सोयाबीन पिकाच्या नुकसानीसाठी जर तुम्ही 2020, 2021 आणि 2024 मध्ये पीक विमा भरला असेल तर बघा 3 वर्षांचा मिळून हेक्टरी 55,000 रुपये सर्वात मोठा पीक विमा तुम्हाला मिळत आहे. तसेच मूग पिकासाठी 2020, 2021 आणि 2024 मधील नोंदीनुसार थेट 28,000 रुपये शेतकऱ्यांना आज मिळत आहे. तर बघा शेतकरी बांधवांनो, आज तुमच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा केली जात आहे. आता सर्वात महत्त्वाची माहिती जाणून घ्या, उडीद पिकाचे जर काय तुमचे नुकसान झाले असेल, तुम्ही पीक विमा भरला असल्यास हेक्टरी 25,000 रुपये तुम्हाला मिळणार आहे. आता लवकरच आपण जिल्ह्यांची यादी अगदी एका मिनिटामध्ये पाहून घेऊया, कारण की व्हिडिओ थोडासा लांब होत आहे. विमा आज या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मिळत आहे. अगदी एका मिनिटामध्ये आपण जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया. पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्येच आज निधी जमा केला जात आहे. आता शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, तूर पिकाच्या नुकसानीसाठी हेक्टरी 47,000 रुपये 3 वर्षांचा प्रलंबित पीक विमा मंजूर करण्यात आला आहे. कापूस पिकासाठी हेक्टरी 3 वर्षांचा मिळून सर्वाधिक निधी 60,000 रुपये हेक्टरी मंजूर झाला आहे. हा पीक विमा सर्वाधिक आहे. आज तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे. बघा आता ज्या 16 जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा होत आहे त्या जिल्ह्यांची यादी सरकारने स्पष्टपणे आज जाहीर केली आहे. त्यामुळे यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ अजिबात बंद करू नका. यादी तुम्हाला आपण वाचून दाखवणार आहे. बघा यादीमध्ये पहिला जिल्हा आहे नंदुरबार जिल्हा, त्यानंतर नागपूर जिल्हा. जर तुम्ही नागपूरमधून असाल तर तुमच्यासाठी खूप मोठी बातमी आहे. त्यानंतर परभणी, यवतमाळ, बीड, जालना, धुळे आणि छत्रपती संभाजीनगर, ज्यालाच की औरंगाबाद असे देखील म्हणतात. बघा शेतकरी बांधवांनो, याच व्यतिरिक्त रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, सांगली, नाशिक, अकोला आणि अमरावती अशा महत्त्वाच्या 16 जिल्ह्यामध्ये आज निधी रक्कम जमा केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्याला आज मोठा दिलासा मिळत आहे. आता शेतकरी बांधवांनो, बघा सरकारने सांगितल्याप्रमाणे आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी मिळत आहे. आज दिलासा मिळत आहे. सर्वात प्रथम फार्मर आयडी कार्ड काढून घ्या, कसलीच अडचण येणार नाही. तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होणार आहे, अशी महत्त्वाची माहिती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, ही होती सर्वात मोठी बातमी. धन्यवाद.